नमस्कार. मी डॉक्टर जितेंद्र शिंदे, रोल नंबर 12. माझा मायक्रो टीचिंगचा विषय आहे योग, समज, गैरसमज. तसं पाहता भारतामध्ये अतिप्राचीन काळापासून योगशास्त्र याला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. परंतु मध्यकाळामध्ये आपण याकडे थोडं दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्याबद्दल समाजामध्ये अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहे आणि त्याचं जे महत्त्व होतं ते कमी कमी होत गेलं. कालांतराने पुन्हा आज योग या शास्त्राकडे नवीन दृष्टीने पाहण्याचा एक वेळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने योगासंबंधी नवीन नवीन योगाचार्य किंवा त्या संबंधी अभ्यास करणारे लोक योग म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा प्रयत्न करून समाजामध्ये योगासंबंधी असलेले समज आणि गैरसमज यात फरक यात समज आणि गैरसमज जे झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं पाहता मीही किंवा सामान्य समाज योगाबद्दल अनेक गैरसमज घेऊन पुढे चालत होता, पण या कोर्समुळे त्या गैरसमज दूर होऊन नेमकं योग म्हणजे काय हे समजण्यामध्ये अत्यंत मदत झालेली आहे. ह्या पूर्ण शॉर्ट टर्म कोर्समध्ये योगासंबंधी जे काही तज्ज्ञ आलेत त्या तज्ज्ञांनी योगाचा खरा अर्थ सांगितल्यामुळे आमच्या मनात जे असलेले गैरसमज आहे ते दूर होण्यास अत्यंत गरज झालेली आहे. तसेच काही गैरसमज जे समाजामध्ये आहे किंवा जे काही चर्चेमध्ये आहे ते मी आपल्यासमोर मांडत आहे. जेव्हा आपण गैरसमजाचा विचार करतो योगाबद्दल तर पहिला एक गैरसमज मला दिसून येतो की योग हा फक्त हिंदू धर्माचा अभ्यास विषय आहे आणि इतर धर्म योग म्हटलं तर याला दुर्लक्ष करतात. पण हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. योग हा फक्त एका धर्मापुरता लिमिटेड नाही किंवा मर्यादित नाही. योग हा सर्वांसाठी आहे हे या पूर्ण कोर्समधून जे काही व्याख्यान झाले त्यामधून मला लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त हिंदू धर्मियांनी योगाचा अभ्यास करावा हे अत्यंत चुकीचं किंवा गैरसमजुतीचं आहे. तो एक गैरसमज माझा या शॉर्ट टर्म कोर्समधून दूर झालेला आहे. तसंच दुसरा एक गैरसमज होता योग म्हणजे व्यायाम. आपण एक्सरसाइज ज्या अनुषंगाने विचार करतो त्याच अनुषंगाने योगाकडे बघतो. म्हणजे योग सुद्धा हा एक व्यायामाचा प्रकार आहे असं समजलं जात होतं किंवा समज आहे. पण जेव्हा या तज्ज्ञांच्या माध्यमातून योगासंबंधी नवनवीन माहिती मिळत गेली तेव्हा कळालं की फक्त एक्सरसाइज किंवा व्यायामापुरता हा मर्यादित नाही. याचे खूप अनेक फायदे आहेत जे आपण कधी विचारही केला नसेल. फक्त व्यायाम म्हणजे शारीरिक व्यायाम करणं ही योगाची जी संकुचित भावना होती किंवा संकुचित विचार होता तो सुद्धा एक गैरसमज आहे असं मला याच्यातून जाणवलं. तिसरा गैरसमज मला वाटला तो म्हणजे शरीराची लवचिकता वाढवण्याचे शास्त्र. शरीरामध्ये अनेक जे काही आपले अवयव आहेत त्याच्यामध्ये लवचिकता वाढवता आली पाहिजे या अनुषंगाने अनेक लोक योगाकडे वळलेले आपल्याला दिसतात किंवा आज पण प्रसारमाध्यमांमध्ये योगासंबंधी जी काय ॲडव्हर्टाईज केली जाते त्याच्यामध्ये योग यामुळे आपल्या शरीरामध्ये लवचिकता वाढते इतकंच सांगितलं जातं. पण त्याचं नेमकं खरं उपयोग काय आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात लवचिकता वाढवण्याचे शास्त्र म्हणजे योग असाही एक गैरसमज निर्माण झालेला आपणास दिसतो. याला कारणसुद्धा माध्यमं आहेत की त्या माध्यमांनाही व्यवस्थितपणे योगासंबंधी माहिती सांगितली नाही किंवा योगाची खरी माहिती आज तागायत सर्वांसमोर आलेली आपणास दिसत नाही. पण तो सुद्धा एक गैरसमज आहे असं मला या पूर्ण व्याख्यानामधून कळालेलं आहे. पुन्हा एक गैरसमज आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल तर तुम्हाला योग हा मदत करू शकतो. म्हणजे योगांच्या काही आसनांच्या माध्यमातून आपण वजन कमी करू शकतो किंवा आपल्या शरीराचा आकार बदलू शकतो असं काही सांगण्यात येत होतं. पण जेव्हा ह्या पतंजली योग असतील त्यातल्या आसनं असतील त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता एक तर लक्षात आलं की इतका संकुचित विचार योगामध्ये करता येऊ शकत नाही. वजन वाढवणं किंवा कमी करणं हा काही योगाचा मूळ हेतू नाही. मूळ हेतू हा वेगळाच आहे पण सांगितलं जात नाहीये. फक्त प्रत्येकजण योगाबद्दल एक संकुचित विचार करून योगाकडे बघतो आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की योगाची जी काही प्रगती व्हायला पाहिजे होती किंवा जो काही जागर व्हायला पाहिजे होता तो होताना आपणास दिसत नाही. पुन्हा एक गैरसमज आहे तो म्हणजे धर्म आचरणाचे शास्त्र. जे तुम्ही हिंदू असाल तर योग केला पाहिजे असाही एक समज चर्चेमध्ये आपणास दिसतो. पण पाहता तसं काही नाही. तुम्ही एखाद्या वेगळ्या धर्माचे जरी असलात तरी सुद्धा योग
हा आपल्यासाठी किंवा आपल्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहे हे आपल्याला नक्की प्रत्येकाला कळालेलं असेल. त्याच्यामुळे अशा अनेक गैरसमज आहेत. ह्या व्यतिरिक्तही खूप गैरसमज असतील, पण मला वाटतं जे काही मी चर्चा करतो सामान्य माणसांमध्ये किंवा समाजामध्ये, तर त्यावेळेस योगासंबंधी अशा काही 4-5 स्टेटमेंट दिले जातात की ते म्हणजेच योग असा समजला जातो. आणि जेव्हा ह्या कोर्समध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी योगासंबंधी माहिती सांगितली तेव्हा लक्षात आलं की योग म्हणजे इतका संकुचित नाही की आपण त्याला एका बसल्या कधी कट्ट्यावरती समजू शकतो, एखाद्या वेळेस आपण एका चर्चेत समजू शकतो. योग हा अभ्यासाचा विषय आहे, योग हा जगण्याचा विषय आहे हे लक्षात आलं. आणि मग ह्या गैरसमजातून समज काय करून घेतले पाहिजे असं मला वाटतं. त्यावेळेस मी काही तुमच्यासमोर मांडलेले गैरसमज आणि मला कळलेले काही समज ते तुमच्यासमोर मांडतो. पहिला माझा जो समज आहे तो म्हणजे योग हा सर्व मानव जातीसाठी असणारे शास्त्र आहे. म्हणजे थोडक्यात जो आधी गैरसमज होता की फक्त हिंदू धर्मियांसाठी योग असं न म्हणता मानव जातीसाठी, जो कोणी मानव आहे, मग धर्म कोणताही असो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जो कोणता असेल, पण त्याच्यामध्ये मानव ही संकल्पना आहे, मानव हा घटक आहे. म्हणजे जिथे मानव हा घटक आहे त्या प्रत्येकाला योग हा खूप गरजेचा आहे आणि तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणून मला वाटतं की ह्या पूर्ण कोर्सच्या माध्यमातून मला एक गोष्ट कळाली की सर्व धर्मासाठी किंवा सर्व मानवजातींसाठी हे एक शास्त्र आहे. दुसरं एक मला समज झाला की योग म्हणजे फक्त व्यायाम हे जे मी समजत होतो त्याच्या व्यतिरिक्त एक लक्षात आलं की योग म्हणजे व्यायाम नसून योग ही एक साधना आहे. या साधनेतून आपण आपलं आयुष्य, आपलं मानसिक स्वास्थ्य सुदृढ करू शकतो. त्याच्यामुळे ह्या साधनेचा खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट आपल्या मानवजातीवरती होऊ शकतो हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. पुन्हा एक समज होता की योग हे शरीराला लवचिक करणारे शास्त्र, पण मला आता लक्षात आलंय की शरीराला लवचिक करणाऱ्या शास्त्रापेक्षा मनाला स्थिर करणारे शास्त्र हे योग आहे. कारण मनाला स्थिर करणं किती कठीण काम आहे हे आपण सर्व जाणून आहोत, पण ते स्थिर करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग मला वाटतोय ह्या शॉर्ट टर्म कोर्सच्या माध्यमातून, तो म्हणजे योग. की तुमच्या मनातील स्थिरता खूप गरजेची आहे. तुमच्या मनात स्थिरता आली तर तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही कंट्रोल करू शकतात, नियंत्रण आणू शकतात. त्याच्यामुळे मनाला स्थिर कसं करायचं, कारण मन हे खूप चंचल आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आपण प्रत्येकाने मनाचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासातून लक्षात आलं आहे की मन हे काही स्थिर होऊ शकत नाही लवकर. पण योग ह्याचा जर आपण विचार केला, याचा जर आपण वापर केला तर साहजिकच आपल्याला मनाला स्थिरता आणण्यासाठी योग हा खूप उपयुक्त होऊ शकतो असं मला वाटतं. आणि हा एक माझा चांगला समज इथं निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर मानसिक विकारांवरती उपचार करणारे शास्त्र, ते सहसा एक लक्षात आलं की मानसिक विकार का होऊ नये हे सुद्धा योग सांगतं. आणि मानसिक विकार झाले असतील तर त्या विकारांवरती कसं नियंत्रण मिळवायचं, ते मानसिक विकार कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ते दिसत नाहीत, त्याचे सिम्पटम्स दिसतात, ते आपल्याला चेक करून सांगता येत नाही की याला हा विकार आहे. त्या सिम्पटम्सच्या आधारावरती याला कोणता विकार आहे मानसिक स्तरावर ते समजू शकतं. आणि त्याच्यावरती कोणकोणते उपाय केले तर ते मानसिक विकार दूर करता येतील हे सुद्धा योगाच्या माध्यमातून आपण करू शकतो. ही खूप मोठी गरज समाजाला आज निर्माण झालेली आहे. कारण आज बऱ्याचपैकी आपण बघतो की मानसोपचार तज्ज्ञांची संख्या वाढत आहे किंवा त्यांचं महत्त्व वाढत आहे. याआधी मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी असेल किंवा त्याला ते महत्त्व नसेल, पण मानसिक विकार ज्या झपाट्याने वाढत आहेत त्याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, त्या विकारांवरती जर आपल्याला उपाय शोधायचे असतील तर आपल्याला काही करून योग या मार्गाचा सुद्धा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि तो आपल्याला मानसिक विकारातून दूर होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मदत करू शकतो असं मला वाटतं. या पूर्ण यातून पुन्हा एक समज निर्माण झाला की योग हा फक्त शास्त्र नाही, म्हणजे एक लिमिटेड शास्त्र नाही, तर मला वाटतं याचं अंतर्भाव वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा झाला पाहिजे. फक्त शारीरिक विकारांवरती उपचार करणारे शास्त्र असा नाही, तर मानसिक आजार जे काय विकार काय आहे त्याच्यावरती सुद्धा योग हा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो किंवा त्याचं दुरुस्ती करू शकतो. त्याच्यामुळे वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा योगाला तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक समाजामध्ये योगासंबंधी जाणीव जागृती निर्माण करून योग हा फक्त एका धर्मापुरता नाही तर मानव जातीपुरता आहे असा जर आपण जागर केला आणि त्याचा जर आपण अवलंब केला तर आज समाजामध्ये जे काही मानसिक विकार निर्माण होत आहे
जे काय मल्टिपल असे डिसीज आहेत की ते आपल्याला कळतही नाही की आपल्याला झालेले आहेत. कारण मोबाईलच्या युगामध्ये आपण इतके गुरफटून गेलो आहोत की त्याचा साईड इफेक्ट आपल्या मानसिक आरोग्यावरती होत आहे. आणि जेव्हा मानसिक आरोग्य अस्थिर असतं साहजिकच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर पडेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती पडेल. तर योगाच्या माध्यमातून मला वाटतं की ह्या बऱ्याच गोष्टी जे काही भविष्यातील आपल्याला अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो असं मला वाटतं. त्याचमुळे जे आतापर्यंत गैरसमज होते योगासंबंधी, पण आज या कोर्सच्या माध्यमातून जे काही नवीन तज्ज्ञ आलेत, जे काही वैद्यकीय क्षेत्रातील सुद्धा तज्ज्ञ आलेत की ते स्वतः डॉक्टर असून त्यांनी योगाचं सुद्धा महत्त्व सांगितलं, त्यामुळे जे काही गैरसमज होते ते दूर झालेत आणि योगाची एक नवीन धारणा मनात निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये ह्या कोर्सचा खूप मोठा उपयोग आम्हाला झालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे ह्या आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.